नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन ह्या संदर्भात अभ्यास करायचा आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एन्थाल्पीच्या संदर्भात अभ्यास केलेला होता. एन्थाल्पी H इज इक्वल टू U इज प्लस PV ह्या अशा प्रकारचं इक्वेशन होतं. ठीक आहे. आणि एन्थाल्पी चेंज ह्या संदर्भात एक इक्वेशन होतं, ते म्हणजे कोणतं, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V ह्या संदर्भात हे इक्वेशन आपण डिड्यूस केलेलं होतं. आता आपल्याला त्याचबरोबर आपण वर्क डन फॉर केमिकल रिएक्शन्स हे सुद्धा आपण अभ्यास केलेला होता. आता आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, अभ्यास करायचा आहे आपल्याला, आणि तो म्हणजे कोणता, की एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपल्याला एखादी प्रोसेस झाल्याच्या नंतर, फिजिकल प्रोसेस झाल्याच्या नंतर किती प्रमाणात हीट एनर्जी ॲब्सॉर्ब होते किंवा किती प्रमाणात हीट एनर्जी लिबरेट होते हे आपल्याला ह्या संदर्भात अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणल्याच्या नंतर आपल्याला बघायचे फिजिकल प्रोसेसेस बघायचे. तर ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत, कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, 2 टाईपचे आहेत आणि त्याच्यामध्ये काही सब टाईप्स आहेत. तर ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत आणि बघितल्याच्या नंतर मग आपण काय करणार आहोत, की पर्टिक्युलर प्रोसेस झाल्याच्या नंतर किती प्रमाणात हीट एनर्जी ॲब्सॉर्ब होते किंवा रिलीज होते, त्यालाच आपण म्हणत असतो एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. ठीक आहे. मग आता बघूया मग आपण एन्थाल्पीज ऑफ किंवा एन्थाल्पीज म्हणल्याऐवजी आपण म्हणूया एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फिजिकल प्रोसेस, हे लक्षात घ्या, फिजिकल प्रोसेस. आणि आता ह्या फिजिकल प्रोसेस मध्ये मग आता हे कोणते आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. एन्थाल्पी फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन 2 आहे. एक आहे फेज ट्रान्झिशन आणि एन्थाल्पीज ऑफ, पुढचं एक आहे एन्थाल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन आणि दुसरं आहे एन्थाल्पीज ऑफ ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस. ह्या संदर्भात आहे. मग आता एन्थाल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन. आता फेज ट्रान्झिशन म्हटल्याच्या नंतर सबस्टन्स जो असतो तो सबस्टन्स एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जाणार आहे. फॉर एक्झाम्पल कोणतं, सॉलिड आहे आणि त्या सॉलिड मधून तो कोणत्या फॉर्म मध्ये गेला, लिक्विड फॉर्म मध्ये गेला. मग आता सॉलिड फॉर्म मधून लिक्विड फॉर्म मध्ये गेल्याच्या नंतर किती अमाऊंट मध्ये हीट ॲब्सॉर्ब झाली किंवा त्या ह्याने किती हीट लिबरेट केली ते आपल्याला बघायचंय एन्थाल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन मध्ये. ठीक आहे. किंवा एखादा सबस्टन्स आहे जो लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि तो लिक्विड फॉर्म मधून कुठे गेलेला आहे, व्हेपर फॉर्म मध्ये गेलेला आहे. मग ही प्रोसेस झाल्याच्या नंतर एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये गेलेला आहे. मग हे एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये गेलेलं आहे. मग ही प्रोसेस झाल्याच्या नंतर किती प्रमाणात हीट ॲब्सॉर्ब झाली किंवा हे झाली, लिबरेट झाली, ते आपल्याला काय करायचं, ह्या फेज ट्रान्झिशन मध्ये बघायचं. मग ते कोणते कोणते असतील, फॉर एक्झाम्पल एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे. एन्थाल्पी ऑफ फ्युजन, ह्या फ्युजन मध्ये काय होत असतं, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होत असतं. इटसेल्फ, द नेम इटसेल्फ सजेस्ट द प्रोसेस एन्थाल्पी ऑफ फ्युजन. मग ही फ्युजन प्रोसेस होत असताना किती प्रमाणात, किती अमाऊंट मध्ये हीट लिबरेट झालेली आहे किंवा ॲब्सॉर्ब झालेली आहे हे आपल्याला बघणार. एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे. दुसरा आहे एन्थाल्पी ऑफ, त्याला आपण म्हणत असतो व्हेपोरायझेशन. ठीक आहे. हे असणार आहे व्हेपोरायझेशन म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, व्हेपर्स मध्ये होणार आहे. ते ही प्रोसेस झाल्याच्या नंतर किती अमाऊंट मध्ये हीट लिबरेट होणार आहे किंवा ॲब्सॉर्ब होणार आहे हे आपण बघणार आहोत. ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस मध्ये काय असणार आहेत बघ, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन असणार आहे. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन
आता आयन ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस म्हटलेलं आहे. मग ॲटमचं कन्व्हर्जन आयन्स मध्ये झाल्याच्या नंतर हे जे ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस एन्थाल्पीज ऑफ ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस मध्ये म्हणल्याच्या नंतर आपल्याला काय होणार आहे की ॲटमचं कन्व्हर्जन आयन्स मध्ये झाल्याच्या नंतर किती अमाऊंट मध्ये हीट लिबरेट होणार आहे किंवा ऍब्सॉर्ब केली जाणार आहे. त्याचबरोबर एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आहे. ठीक आहे, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, सोल्युशन तयार झाल्याच्या नंतर किती प्रमाणात हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे ते आपण बघणार आहोत. आणि तिसरं आहे याच्यामध्ये एन्थाल्पी ऑफ ॲटॉमायझेशन. तर ह्या एवढ्या सगळ्या प्रोसेसच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचे आहे. कशामध्ये? एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन किंवा ह्या सगळ्या फिजिकल प्रोसेस आहेत. त्याचे दोन प्रकार पडले. एक आहे फेज ट्रान्झिशन. ठीक आहे, फेज ट्रान्झिशन एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जाणे त्याला आपण म्हणत असतो फेज ट्रान्झिशन. आणि दुसरं आहे ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस. त्याच्यामध्ये आहे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन आहे, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आहे आणि एन्थाल्पी ऑफ ॲटॉमायझेशन आहे. ठीक आहे, ॲटॉमायझेशन म्हणजे मॉलिक्युलचं रूपांतरण ॲटम्स मध्ये होणे त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ ॲटॉमायझेशन. म्हणजे ही प्रोसेस होत असताना मॉलिक्युलचं रूपांतरण ॲटम्स मध्ये झाल्याच्या नंतर किती अमाऊंट मध्ये हीट रिक्वायर झालेली आहे ह्या ठिकाणी. तर ते आपण बघणार आहोत ह्या ठिकाणी एन्थाल्पी ऑफ ॲटॉमायझेशनच्या संदर्भात. पण हे सगळं आहे कशाच्या संदर्भात? फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन, फिजिकल प्रोसेस. लक्षात येतंय? मग बघूया आपण आता वन बाय वन आपण हे सगळं बघणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे एन्थाल्पी ऑफ कोणत्या संदर्भात? फेज ट्रान्झिशन. बघूया आपण आता. फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हटलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये पहिलं आहे आता एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. आता फेज ट्रान्झिशन म्हटल्याच्या नंतर एका ट्रान्झिशन म्हणजे कन्वर्ट होणे. एका फेज मधून सबस्टन्स दुसऱ्या फेज मध्ये गेल्याच्या नंतर किती अमाऊंट मध्ये हीट ऍब्सॉर्ब होणार आहे किंवा लिबरेट होणार आहे ते आपण बघणार. त्यालाच आपण म्हणत असतो एन्थाल्पी. मग पहिली आहे आता सांगितल्याप्रमाणे पहिलं कोणतं होतं? एन्थाल्पी ऑफ फ्युजन. आता एन्थाल्पी ऑफ फ्युजन ह्याला कसं डिनोट करत असतात? चेंज इन एन्थाल्पी, डेल्टा. आणि हे फ्यूज आणि हे काय असणार आहे? एच. हे डेल्टा कशासाठी आहे? चेंज. हे फ्यूज कशासाठी आहे? फ्युजन प्रोसेस साठी. आणि ही एच काय? एन्थाल्पी. एन्थाल्पी चेंज होणार आहे. मग आता ही कोणत्या प्रोसेस साठी होणार आहे हे आपल्याला लक्षात यावं म्हणून इथं फ्यूज लिहिलेला आहे. जनरली आपण कसं लिहित असतो? डेल्टा एच लिहित असतो. ठीक आहे, मग आता हे डेल्टा एच लिहिणार आहे आपण. पण ही डेल्टा एच कशा संदर्भात आहे? मग आता हे फ्युजन, त्याच्यानंतर वेपरायझेशन, त्याचबरोबर आणखी काय असणार आहे? सबलिमेशन. हे येणार आहे ह्या एन्थाल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन मध्ये येणार आहे. मग आता पहिल्यांदा डेफिनेशन काय असणार आहे? हे जे सगळं होणार आहे हे लक्षात घ्या. हे जे आपण सगळं बघणार आहोत हे सगळं होणार आहे 1 मोल ह्या संदर्भात राहणार आहे. लक्षात ठेवा 1 मोल साठी किती प्रमाणात हीट ऍब्सॉर्ब होते किंवा एन्थाल्पी चेंज होत असते हे आपण बघणार आहोत. हे लक्षात घ्या 1 मोल साठी. मग आता एन्थाल्पी ऑफ फ्युजन याची डेफिनेशन काय ते पहिल्यांदा बघूया. एन्थाल्पी ऑफ फ्युजन इज डिफाइंड ॲज इट इज एन्थाल्पी चेंज that occurs कधी होणार आहे? एन्थाल्पी चेंज, एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे इट इज द एन्थाल्पी चेंज that occurs कधी होणार आहे? ड्युरिंग किंवा when occurs when ड्युरिंग म्हणण्यापेक्षा असं म्हणूया occurs when 1 mole of a solid converted into liquid त्याला आपण काय म्हणणार आहे? एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं म्हणणार आहे. लक्षात येते? एन्थाल्पी चेंज that occurs during किंवा when 1 mole of a solid substance is converted into the liquid.
त्याला आपण म्हणत असतो. आणि कधी ऍट किंवा विदाउट ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला जेव्हा 1 मोल सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, लिक्विड मध्ये झालेलं आहे, त्यावेळेस जी हे एन्थाल्पी चेंज होणार आहे त्याला आपण म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल आता बघूया H2O च्या संदर्भात एक्झाम्पल बघूया. H2O हा वॉटर आहे. हा वॉटर कोणत्या फॉर्म मध्ये आहे, सॉलिड फॉर्म मध्ये. आईस, बरोबर आहे. ह्या आईसचं कन्वर्जन झालेलं आहे कशामध्ये, H2O लिक्विड ह्या फॉर्म मध्ये झालेलं आहे, बरोबर आहे का. हे झाल्याच्या नंतर ह्या H2O चं कन्वर्जन सॉलिड, H2O चं कन्वर्जन H2O कशामध्ये झालेलं आहे, लिक्विड मध्ये झालेलं आहे. मग हे जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, एन्थाल्पी ऑफ फ्युजन. आणि ह्या प्रोसेस मध्ये जी एन्थाल्पी चेंज झालेली आहे त्याला आपण म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं म्हणत असतो. आणि ही झालेली आहे, किती असते चेंज, इथे एवढी हीट ऍब्सॉर्ब केलेली असते 6.01 किलो जूल पर मोल असं लिहिलेलं आहे या ठिकाणी. किलो जूल पर मोल असं लिहितो आपण. लक्षात येते कसं लिहिणार आहे बघा, प्लस 6.01 किलो जूल पर मोल हे असं राहणार आहे लिहिलेलं आपण. प्लस म्हणजे एवढी हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे. कशासाठी ऍब्सॉर्ब केलेली आहे, सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये होण्यासाठी, लिक्विड मध्ये. म्हणजे सॉलिड H2O चं कन्वर्जन लिक्विड H2O मध्ये होण्यासाठी एवढी हीट प्लस 6.01 किलो जूल पर मोल एवढी हीट काय झालेली आहे, ऍब्सॉर्ब झालेली आहे. कोणत्या टेम्परेचरला, हे असणार आहे ऍट 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर असं म्हटलेलं आहे. आणि प्रेशर किती असणार आहे, 1 atm 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे प्रेशर असणार आहे आणि हे टेम्परेचर असणार आहे. तर ह्या कंडिशनला एवढी हीट आपल्याला काय होणार आहे, ऍब्सॉर्ब केलेली जाणार आहे. ही जी आहे ह्याला आपण म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ फ्युजन. लक्षात येते. ह्याच्या उलट, आता उलट, ह्याच्या उलट कोणतं आहे, फ्युजन. म्हणजे सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, लिक्विड मध्ये झालेलं आहे. आता लिक्विडचं जर कन्वर्जन कशामध्ये झालेलं असेल, सॉलिड मध्ये कन्वर्जन झालेलं असेल, त्याला आपण काय म्हणत असतो, लिक्विडचं कन्वर्जन सॉलिड मध्ये झालेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, फ्रीजिंग. मग त्याला आपण म्हणत असतो इथं एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. कधी, जेव्हा लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, सॉलिड मध्ये. ते सुद्धा कोणत्या ह्याचं, 1 मोलचं. ह्याच्या रिव्हर्स जे आहे त्याला आपण म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. आणि ह्याच्या संदर्भात जे आहे ते आपण असं जर आपण हे केलं तर त्याला आपण म्हणत असतो, ही फॉरवर्ड प्रोसेस आहे कोणती, फ्युजनची. आणि ऑपोजिट प्रोसेस आहे त्याला आपण म्हणत असतो फ्रीजिंग. आणि ह्याच्यासाठी ऑपोजिट, ह्याच्यासाठी जी एन्थाल्पी होणार आहे, एन्थाल्पी ऑफ फ्रीज. ठीक आहे, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. आणि हे किती असणार आहे, -6.01 किलो जूल पर मोल एवढं राहणार आहे. लक्षात येते. उलट लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं ना, सॉलिड मध्ये होत असताना. लक्षात घ्या, 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग म्हणायचं त्याला. कधी, ज्यावेळेस लिक्विड 1 मोल लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं असेल, सॉलिड मध्ये झालेलं असेल त्यावेळेस. हे झालं एन्थाल्पी ऑफ फ्युजनच्या संदर्भात. आता पुढचा भाग बघूया आपण, एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन. एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन दुसरं, एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन. ह्याला डिनोट कशाने केलं जातं, डेल्टा, VAP, वेपोरायझेशन, एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन. VAP म्हणजे वेपोरायझेशनच्या संदर्भात. आता मग ह्याची डेफिनेशन काय असेल परत बघूया. इट इज डिफाइंड एज, किंवा एन्थाल्पी चेंज, इट इज द एन्थाल्पी चेंज. डेफिनेशन आहे काय सांगितलेलं, एन्थाल्पी चेंज that occurs when, कधी होणार आहे, occurs during, किंवा असं म्हणूया occurs during the vaporization of
during vaporization of 1 mole of liquid. सगळ्यात महत्त्वाचं वेपोरायझेशन कोणाचं होईल? लिक्विडचं होणार आहे. आणि किती? 1 मोल. मग काय बघा, H2O कोणत्या फॉर्म मध्ये आहे? लिक्विड. त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे? H2O वेपोरायझेशन म्हणजे गॅस. आता ह्याचे वेगवेगळ्या व्हॅल्यू येतात. 0 डिग्री सेल्सिअस ला काय असणार आहे? ॲट 0 डिग्री सेल्सिअस आणि हे काही ॲट कॉन्स्टंट, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. मग आता 0 डिग्री सेल्सिअस आणि हे 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर किती आहे? 1 ॲटमॉस्फिअर. मग ह्या वेळेस किती हे होणार आहे ते आपण बघूया. ह्याच्या वेळेस एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन राहणार आहे. एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन प्लस 45.01 किलो जूल एवढी, सॉरी 07, हे एवढी हीट ही काय केली जाणार आहे? ऍब्सॉर्ब केली जाणार आहे. प्लस 45.07 किलो जूल एवढी हीट ऍब्सॉर्ब होणार आहे. कधी? H2O लिक्विडचं कन्वर्जन H2O गॅसमध्ये. आणि किती? 1 मोल एवढ्या लिक्विडचं कन्वर्जन गॅसमध्ये होण्यासाठी प्लस 45.07 एवढी किलो जूल पर मोल, हे जे लिहिलेलं आहे किलो जूल पर मोल, एवढी हीट आपल्याला लागलेली आहे, लागणार आहे. एवढी हीट ऍब्सॉर्ब केली जाणार आहे. मग आता ह्याच्या उलट आपल्याला माहिती आहे परत काय? ह्याच्या उलट हे झालं कोणती? वेपोरायझेशन. ठीक आहे, वेपोरायझेशन झालेली. ह्याच्या उलट गॅसचं कन्वर्जन लिक्विड मध्ये आहे. मग गॅसचं कन्वर्जन लिक्विड मध्ये आहे त्याला आपण म्हणत असतो कंडेन्सेशन. कंडेन्सेशन लक्षात येते? H2O गॅसचं कन्वर्जन कशामध्ये होईल? लिक्विड मध्ये होईल. आणि त्यावेळेस हीट त्याला आपण घेत असतो एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. आणि ही असणार आहे त्याच्या उलट -45.07 किलो जूल पर मोल. एवढी हीट काय केली जाणार आहे? लिबरेट होणार आहे. कधी? गॅसचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं असेल? लिक्विड मध्ये झालेलं असेल त्यावेळेस. लक्षात येते का? हे झालं वेपोरायझेशन आणि हे झालं कंडेन्सेशन. ह्याच्यामध्ये काय आहे? ही फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे. फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? एका फेज मधून सबस्टन्स दुसऱ्या फेज मध्ये चाललं आणि हे प्रोसेस होत असताना किती अमाऊंट मध्ये एन्थाल्पी चेंज होते ते आपण बघतोय. आणि पर्टिक्युलर प्रोसेस आहे म्हणून ते नाव दिलेलं आहे वेपोरायझेशन, कंडेन्सेशन. त्याच्या अगोदर बघितलेलं होतं आपण फ्युजन, फ्रीजिंग. लक्षात येते? आणि हे सगळं कोणाच्यासाठी आहे? 1 मोल साठी आहे. लक्षात येते? पुढचा भाग बघूया आपण आता. एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन झाल्याच्या नंतर एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. तिसरं आहे कोणतं आहे? तिसरी एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. आता सबलिमेशन म्हटल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं कापूर असतो, माहितीये? त्या कापूरचं सॉलिड फॉर्म मध्ये असतो आणि तो डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट होत असतो? गॅसमध्ये. म्हणजे आता सबलिमेशन म्हणजे काय? सॉलिडचं कन्वर्जन डायरेक्टली कशामध्ये होणे? गॅसमध्ये होणे. त्याला आपण म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. आणि त्याला डिनोट केलं जातं SUB. SUB म्हणजे एन्थाल्पी सबलिमेशन. आता डेफिनेशन काय असेल? एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन, एन्थाल्पी चेंज that occurs, enthalpy change that occurs कधी होणार आहे? that occurs during, कधी? during the sublimation of 1 mole of a solid, sublimation of 1 mole of a solid,
आणि सब्लिमेशन म्हटल्याच्या नंतर लक्षात यायला पाहिजे आपल्याला की सब्लिमेशन म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्टली कशामध्ये होणे, गॅसमध्ये होणे, त्याला आपण म्हणत असतो सब्लिमेशन. आणि ड्युरिंग सब्लिमेशन ऑफ 1 मोल ऑफ अ सॉलिड ॲट कोणत्या कंडिशनला, कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, ह्या कंडिशनला जी एन्थाल्पी चेंज होणार आहे त्याला आपण म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. मग आता एक्झाम्पल परत वॉटरच्या संदर्भात आहे. H2O आपण काय घेतलेला आहे, सॉलिड फॉर्म मध्ये, आणि त्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन झालेलं आहे कशामध्ये, H2O गॅस. आणि हे कोणत्या टेम्परेचरला आहे, 0 डिग्री सेल्सिअस, आणि प्रेशर आहे 1 atm. मग ह्या ठिकाणी एन्थाल्पी सब्लिमेशन झालेली आहे, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन प्लस 51.08 किलो जूल एवढी हीट लागलेली आहे पर मोल. ऑफ कोर्स हे आपल्याला माहिती आहे. सॉलिडचं कन्व्हर्जन गॅस मध्ये झालेलं आहे. किती ही लागलेली आहे, 51.08 किलो जूल्स पर मोल. मग आता हे जे सॉलिड टू गॅस कन्व्हर्जन झालेलं आहे, हे सॉलिड टू गॅस कन्व्हर्जन हे एक डायरेक्टली तर होऊ शकतं किंवा 2 स्टेप मध्ये होऊ शकतं. कोणत्या 2 स्टेप्स आहेत ते आपण बघूया आता. कोणत्या 2 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे सॉलिडचं कन्व्हर्जन पहिल्यांदा कशामध्ये होईल, लिक्विड मध्ये होईल, बरोबर आहे. म्हणजे सॉलिड H2O चं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, लिक्विड H2O मध्ये होणार आहे, बरोबर, लिक्विड H2O. ही प्रोसेस कोणती आहे, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होणे, ह्याला आपण काय म्हणत असतो, फ्युजन, बरोबर आहे, फ्युजन असं म्हणत असतो. आणि लिक्विडचं कन्व्हर्जन परत कशामध्ये होणे, गॅस मध्ये होणे, बरोबर आहे, गॅस H2O, बरोबर, वेपर्स H2O असं म्हणूया आपण गॅसियस फॉर्म मध्ये. आणि ही प्रोसेस कोणती आहे, आताच आपण बघितलं, लिक्विडचं कन्व्हर्जन हे कोणते आहे, वेपोरायझेशन. म्हणजे हे जे सब्लिमेशन आहे हे डायरेक्टली होऊ शकतं किंवा काय होत असतं, 2 स्टेप मध्ये होऊ शकतं. कोणत्या 2 स्टेप्स आहेत, एक आहे फ्युजन आणि दुसरी आहे कोणती, वेपोरायझेशन. आता फ्युजन आणि वेपोरायझेशन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय होणार आहे, सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्टली कशामध्ये होणार आहे, गॅस H2O मध्ये होणार आहे. लक्षात येते. मग आता ह्या फ्युजन साठी किती हीट लागलेली होती, 6 + 6.01. आणि ह्या लिक्विड H2O चं गॅस H2O मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी किती एनर्जी लागलेली होती, +45.07, बरोबर आहे का. मग ह्या दोघांची बेरीज केली 45 आणि हे 6 किती झालं, 51. आणि हे इथं आलेलं आहे बघा 51. म्हणजे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून सुद्धा तेवढंच येणार आहे. तर एवढी हीट आपल्याला काय होणार आहे, किंवा एवढी एन्थाल्पी चेंज ऑकर्स होणार आहे कधी, सब्लिमेशन ऑफ 1 मोल ऑफ अ सॉलिड च्या संदर्भात. हे झालं एन्थाल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन. आता पुढचा भाग बघणार आहोत आपण, आणि तो म्हणजे कोणता, एन्थाल्पीज ऑफ ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेस. हे पहिलं कोणतं बघितलेलं होतं आपण, फेज ट्रान्झिशन. या फेज ट्रान्झिशन मध्ये कोणते कोणते बघितले आपण, पहिलं आहे एन्थाल्पी ऑफ फ्युजन, दुसरं बघितलं एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन, आणि तिसरं कोणतं बघितलं आपण, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. हे इथं आत्ता सांगितलेलं मी तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एका मोलचं कन्व्हर्जन किंवा हे सगळं 1 मोल साठीच आहे, फक्त एका फेज मधून सबस्टन्स दुसऱ्या फेज मध्ये गेलेला आहे, ठीक. मग आता पुढचा भाग बघूया आपण. 2 प्रकार पडलेले आहेत, मी तुम्हाला सांगितलेले होते. कोणते 2 प्रकार सांगितलेले आहेत मी तुम्हाला, कोणते 2 प्रकार सांगितलेले होते, एक होता फेज ट्रान्झिशन आणि दुसरा आहे एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेस. आता त्याच्या संदर्भात बघू आपण, अभ्यास करणार आहोत. एन्थाल्पी ऑफ कोणतं सांगितलेलं मी, एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस. याच्यामध्ये 3 आहेत. कोणते कोणते 3 आहेत, एक आहे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, दुसरा आहे एन्थाल्पी ऑफ
ॲटोमायझेशन आणि तिसरा आहे एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. बघूया मग वन बाय वन बघणार आहोत. पहिला आहे याच्यामध्ये ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेस. ह्याच्यामध्ये ॲटम्सचं कन्व्हर्जन किंवा मॉलिक्युल्सचं कन्व्हर्जन होणार आहे. मग कसं प्रकारे होणार बघूया. आणि हे कन्व्हर्जन होत असताना किती अमाऊंटमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाणार आहे किंवा रिलीज केली जाणार आहे हे आपण बघणार आहोत. त्यालाच आपण एन्थॅल्पी ऑफ ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेस म्हणणार. एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन बघणार आहोत आपण. एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन हे कशाने डिनोट केलं जातं? डेल्टा आयन एच. एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. मग हे डेफिनेशन काय? एन्थॅल्पी चेंज. एन्थॅल्पी चेंज that occurs कधी होणार आहे? कधी होणार? when 1 mole occurs during, असं म्हणूया आपण, occurs during the ionization of, during the ionization of 1 mole ऑफ गॅसियस. सगळ्यात महत्वाचं आहे गॅसियस म्हणायला मी. सॉलिड फॉर्म मध्ये किंवा लिक्विड फॉर्म मध्ये नाही, गॅसियस. कारण की आयोनायझेशन आहे. आयोनायझेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन बाहेर काढणे, त्याला आपण आयन किंवा आयन मध्ये कन्वर्ट करणे, इलेक्ट्रॉन बाहेर काढणे. ह्याला हे जे आयोनायझेशन आहे याच्या वेळेस इलेक्ट्रॉन बाहेर काढणार आपण. आणि टू फॉर्म द कॅटायन म्हणजे एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स ड्यूरिंग the ionization of 1 mole of gaseous atom to form काय होणार आहे मग? to form gaseous cation. to form gaseous cation फॉर्म होणार आहे. कॅटायन फॉर्म करायचे म्हणजे कधी फॉर्म होत असतो ज्यावेळेस इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला जातो त्यावेळेस कॅटायन फॉर्म होत असतो ॲटम मधून. मग आता फॉर एक्झाम्पल ह्याचे गॅसियस म्हटलेलं आहे, इझिली आयोनायझेशन होत असतं. मग एक्झाम्पल बघूया त्याचं. सोडियम आहे, हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे? गॅस. हा ॲटम आहे, लक्षात घ्या. ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये? ह्याच्यामधला इलेक्ट्रॉन बाहेर काढला आपण. एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर एक इलेक्ट्रॉन बाहेर काढल्याच्या नंतर याच्यावर कोणता चार्ज येणार आहे? मग प्लस चार्ज येणार आहे, बरोबर आहे. आणि तो सुद्धा कोणता? गॅसियस फॉर्म म्हणजे ह्या कारण आहे कॅटायन. हा गॅसियस फॉर्म, हा सुद्धा गॅसियस फॉर्म. gaseous atom to form gaseous cation, बरोबर आहे. एन्थॅल्पी चेंज that occurs कधी होणार आहे? कोणत्या प्रोसेस साठी होणार आहे? during the ionization of 1 mole of gaseous atom to form gaseous cation. मग ह्याला आपण म्हणत असतो डेल्टा आयोनायझेशन, एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. आणि हे असणार आहे +494 किलो जूल पर मोल. एवढी एनर्जी लागणार आहे एक एनर्जी काढण्यासाठी, एक इलेक्ट्रॉन काढण्यासाठी. एक फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी. सेकंड इलेक्ट्रॉन काढायचं म्हटल्याच्या नंतर ह्याच्यापेक्षा जास्त एनर्जी लागणार आहे. तिसरा इलेक्ट्रॉन काढायचं म्हटलं तर जास्त एनर्जी लागणार आहे. थर्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी असं म्हणणार आहे आपण. तर हे झालं एन्थॅल्पी ऑफ कोणाच्या संदर्भात? आयोनायझेशन. ॲटमचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले? कॅटायन मध्ये झाले. ह्याच्या उलट आता, ह्याच्या उलट असतं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी एक असते ह्याच्या उलट. आता हे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजे काय बघूया आपण ते. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय असतं? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी नावाप्रमाणेच आहे हे सगळं. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी EGH असं लिहितो आपण. EG म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, ठीक आहे. मग ह्या ठिकाणी काय होते? ह्याची डेफिनेशन आहे कधी होणार आहे? एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स. एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स कधी होणार आहे? व्हेन. कधी होणार आहे? व्हेन अ gaseous atom असं म्हणूया गॅसियस ॲटम गेन किंवा ॲड असं आपण असं म्हणू शकतो. व्हेन द एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन इलेक्ट्रॉन
इलेक्ट्रॉन असं म्हणू शकतो आपण. इलेक्ट्रॉन इज ॲडेड असं म्हणूया आपण त्याला. इलेक्ट्रॉन इज ॲडेड इनटू दी गॅसियस ॲटम असं म्हणूया आपण. इलेक्ट्रॉन कधी होणार आहे? एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन इलेक्ट्रॉन इज ॲडेड इनटू दी गॅसियस ॲटम टू फॉर्म anion. गॅसियस anion राहणार आहे ते anion. मग आता इलेक्ट्रॉन घेतल्याच्या नंतर ॲटमने इलेक्ट्रॉन घेतल्याच्या नंतर काय फॉर्म होणार आहे? इलेक्ट्रॉन हे होणार आहे anion फॉर्म होणार आहे. मग त्याच्या संदर्भात आता बघूया आपण. Cl च्या संदर्भात आहे. हा Cl न एक इलेक्ट्रॉन घेतला गॅसियस फॉर्म मध्ये, तर ह्याच्यावर कोणता चार्ज आला? मायनस चार्ज आला. Cl मायनस हा ॲटम होता, ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड केलेला आपण, बरोबर आहे. एक इलेक्ट्रॉन ऍड केलेला आहे आपण. आणि इलेक्ट्रॉन ऍड केल्याच्या नंतर ही जी काय एन्थाल्पी ही जी असणार आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असणार आहे ते -3439 किलो जूल पर मोल असणार आहे. ह्याच्या अगोदर त्या सोडियमच्या संदर्भात मी असे सांगितलेलं होतं बघा. सोडियमच्या संदर्भात Na प्लस आणि प्लस 1 इलेक्ट्रॉन राहणार आहे या ठिकाणी, असं बाहेर काढला इलेक्ट्रॉन होतो. तसे इथं सुद्धा ऍड केला आहे आपण इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इज ॲडेड इनटू दी असं म्हटलेलं आहे. इथं काय तयार झालेला? हा anion तयार झालेला आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आणि ह्यावेळेस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही नेहमीसाठी काय असते? निगेटिव्ह असते मोस्ट ऑफ द टाइम. -349 किलो जूल पर मोल म्हणजे एनर्जी लिबरेट होत असते, बाहेर पडत असते. काय केल्याच्या नंतर? इलेक्ट्रॉन ऍड केल्याच्या नंतर. कशामध्ये? गॅसियस ॲटम मध्ये. बघा, 1 इलेक्ट्रॉन ऍड केला आपण कशामध्ये? ॲटम मध्ये, गॅसियस ॲटम मध्ये टू फॉर्म anion. गॅस anion फॉर्म झालेला आहे ह्या ठिकाणी. आणि हे अगोदरचं सांगितलेलं होतं. इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे, ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ऍड केलेला आहे. इलेक्ट्रॉन बाहेर काढले त्याला आपण म्हणत असतो आयोनायझेशन. इलेक्ट्रॉन ऍड केला त्याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी गेन. ठीक आहे, हे झालं कुणाच्या संदर्भात? आता पुढचा एक भाग आहे कोणता? एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. दुसरा एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. हे कसं डिनोट केलं जातं? डेल्टा ॲटम एच ॲटोमायझेशन. मग काय आहे डेफिनेशन? एन्थाल्पी चेंज कधी होणार आहे? that occurs enthalpy change that occurs during the dissociation होणार आहे. during the dissociation of हे सगळ्यात महत्त्वाचं 1 mole of gaseous substance into its atoms. त्याला आपण म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. गॅस डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ गॅसियस सबस्टन्स इनटू इट्स ॲटम. त्याच्यामध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी जी काही एनर्जी लागणार आहे त्याला आपण म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. फॉर एक्झाम्पल CH4 आहे, ठीक आहे, मिथेन आहे गॅसियस फॉर्म मध्ये, त्याचं कन्व्हर्जन झालं 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन, बरोबर आहे का? 4 हायड्रोजन आणि 1 कार्बन कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे. हे बॉन्ड ब्रेक केलेले आहेत आपण, ठीक आहे, बॉन्ड ब्रेक केलेत आपण. हे सगळे बॉन्ड ब्रेक केल्याच्या नंतर हे कार्बन आणि हे 4 हायड्रोजन आपल्याला भेटलेले आहेत. हे काय ॲटम्स आहेत, ठीक आहे. आणि ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस होण्यासाठी जी काही एनर्जी लागलेली आहे त्याला आपण म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. मग काय असणार आहे? हे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन असणार आहे प्लस 1660 किलो जूल पर मोल.
प्लस 1660 किलोजूल पर मोल असं राहणार आहे हे झालं एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता तिसरी आहे आणि ते म्हणजे कोणतं आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. आता पुढचा जो भाग बघणार आहोत तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे कोणता आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. बघूया काय आहे ते एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. हे ह्याच्यामध्येच येणार आहे कशामध्ये ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेस ह्याच्यामधलाच तिसरा पार्ट आहे. तिसरी जी एन्थाल्पी ह्याच्या संदर्भात होतं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. आता सोल्युशन म्हटल्याच्या नंतर आपण चॅप्टर्स बघितलेलं आहे सोल्युशन्स. काय असतं सोल्युशन म्हणजे कॉम्बिनेशन असतं सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं. मग आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्याच्या नंतर आपल्याला काय भेटत असतं सोल्युशन भेटणार आहे. मग आता ह्या ठिकाणी एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हटल्याच्या नंतर याला डिनोट केलं जातं हे अशा प्रकारे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. मग ह्याची डेफिनेशन पहिल्यांदा बघूया आणि हे कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं ते सुद्धा आपण काय करणार आहोत बघणार आहोत. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हटल्याच्या नंतर एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स ह्याची पहिल्यांदा डेफिनेशन बघूया आपण. एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स कधी होणार आहे दॅट ऑकर्स व्हेन 1 mole of a solute is dissolved in a specific amount of solvent. Specific amount of solvent. ते काय होणार आहे सोल्युशन तयार होणार आहे या ठिकाणी. मग आता बघूया NaCl एक्झाम्पल हे सॉलिड आणि हे प्लस आपण काय घेतलेलं आहे ॲक्वियस. तर आपल्याला काय भेटणार आहे ॲक्वियस म्हणजे वॉटर पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. तर हे जे भेटणार आहे आपल्याला NaCl ॲक्वियस हे सॉलिड फॉर्म मध्ये असतं. तर हे जे सोल्युशन तयार झालेलं आहे कशापासून हा झाला सोल्यूट हा झाला सॉल्व्हंट. या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्याच्या नंतर आपल्याला हे सोल्युशन भेटलेलं आहे. ही प्रोसेस झाल्याच्या नंतर किती अमाऊंट ऑफ एनर्जी एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू राहणार आहे प्लस 4 किलोजूल पर मोल. प्लस 4 किलोजूल पर मोल एवढी हीट आपल्याला काय लागणार आहे. आपण थोडंसं मीठ टाकल्याच्या नंतर पाण्यात जे काही सोल्युशन तयार होणार आहे ते प्लस 4 एवढी कमी प्रमाणात एनर्जी लागणार. थोडंसं आपण हे करतो त्याला स्टर करतो मीठ डिझॉल्व होण्यासाठी. तर ते आहे प्लस 4 किलोजूल पर मोल. मग आता हा जो NaCl आहे किंवा हा जो आयोनिक कंपाऊंड आहे हा आयोनिक कंपाऊंड जो आहे हा डिझॉल्व वॉटरमध्ये कशा प्रकारे डिझॉल्व होत असतो किंवा हे जे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आहे ही एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ही दोन प्रकारे आपल्याला बघायला म्हणजे 2 स्टेप्स मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो आपण किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की 2 स्टेप्सचं कॉम्बिनेशन आहे ही एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. कोणत्या 2 स्टेप्सचं कॉम्बिनेशन आहे बघूया आपण ते. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आहे हे आणि कोणत्या 2 ह्याचं कॉम्बिनेशन आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय होत असतं आपण बघूया. पहिल्या स्टेप मध्ये जो आयोनिक कंपाऊंड असतो MX हा आयोनिक कंपाऊंड आहे. NaCl जसा आयोनिक कंपाऊंड होता तसा MX हा आयोनिक कंपाऊंड आहे. हा आयोनिक कंपाऊंडचं पहिल्यांदा काय होत असतं डिसोसिएशन होत असतं आणि काय भेटतं आपल्याला M प्लस आणि प्लस X मायनस. मग हे ब्रेक होण्यासाठी जी काही एनर्जी लागते त्याला आपण म्हणत असतो क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी पहिल्यांदा हे होत असतं पहिल्या स्टेप मध्ये. आयोनिक कंपाऊंड जो आहे तो हा MX आहे. MX हा आयोनिक कंपाऊंड आहे. हा आयोनिक कंपाऊंड पहिल्यांदा काय होत असतो
ब्रेक होत असतो. कशामध्ये होणार आहे? इट्स कॉन्स्टिट्यूएंट आयन्स मध्ये. आणि हा कंपाऊंड ह्याच्या आयन्स मध्ये झाल्याच्या नंतर त्याला आपण म्हणत असतो क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. ही जी काही एनर्जी लागणार आहे बॉन्ड ब्रेक होण्यासाठी, एम आणि एक्स मधला बॉन्ड ब्रेक होण्यासाठी जी काही एनर्जी लागत असते त्याला आपण म्हणत असतो क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी असं म्हणत असतो. आणि हे क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय होत असतं? हे जे काही कॉन्स्टिट्यूएंट आयन्स तयार झालेत ह्याच्या भोवती काय होत असतं? वॉटर मॉलिक्युल्स सराउंड होत असतात. त्याला आपण म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. हायड्रेशन का बरं? कारण वॉटर मॉलिक्युल आहे. एन्थाल्पी ऑफ सॉल्वेशन असं सुद्धा म्हणत असतो. सॉल्व्हेंट मॉलिक्युल त्याच्या भोवताली काय होत असतात? सराउंड होत असतात. फॉर एक्झाम्पल हे एम आहे, एम प्लस प्लस एक्स अमाऊंट ऑफ H2O त्याच्या भोवताली सराउंड होणार आहे. मग ही जी वॉटर मॉलिक्युल त्या पर्टिक्युलर आयन्सच्या भोवती सराउंड होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो, किंवा ही जी प्रोसेस होणार आहे त्याला आपण म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. आणि ती किती असणार आहे एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन? एम हे H2O असणार आहे या ठिकाणी एक्स, आणि ह्याच्यावर कोणता चार्ज होणार आहे? प्लस. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा राहणार आहे वाय मायनस एक्स मायनस, आणि हे वाय H2O आहे असणार आहे. आणि हे काय होईल? एक्स H2O वाय, आणि ह्याच्यावर चार्ज कोणता राहील? मायनस. म्हणजे हे जे आहेत हे आयन्स यांच्या भोवती काय झालेले आहे? वॉटर मॉलिक्युल सराउंड झालेले आहेत या ठिकाणी. असं आयन्स झाला असेल आणि ह्याच्या भोवताली काय असतात? ते वॉटर मॉलिक्युल सराउंड होत असतात. ठीक आहे. तर आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होणार आहे. क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन, या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन आपल्याला काय भेटत असते? एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. म्हणजे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ही काय असणार आहे? एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इट इज द कॉम्बिनेशन ऑफ क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी LH, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी, हे बघा क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी, आणि काय म्हणतो आपण? एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. हे दोघांचं कॉम्बिनेशन असणार. मला आता NaCl च्या संदर्भात काय आहे हे किती होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन NaCl हे कोणाच्या संदर्भात? NaCl हे किती भेटलेलं होतं आपल्याला? +4 किलो जूल. आता हे +4 किलो जूल पर मोल कसं येणार आहे? हे क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी असणार आहे सोडियम क्लोराईडच्या संदर्भात. Na+ आणि Cl- हे झाल्याच्या नंतर +790 किलो जूल पर मोल. आणि हे राहणार आहे हायड्रेशन एन्थाल्पी राहणार आहे -786 किलो जूल पर मोल. मग हे प्लस आणि हे मायनस, हे दोघांचे किती झालेले आहे ठिकाणी? +4 किलो जूल पर मोल आलेले आहे. अशा प्रकारे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करू शकतो आपण. लक्षात येते? NaCl कोणाकोणाचं कॉम्बिनेशन आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन? क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी म्हणजे आयोनिक कंपाऊंडचं त्याच्या कॉन्स्टिट्यूएंट आयन्स मध्ये कन्व्हर्जन होणे, त्याच्यासाठी जी काही एन्थाल्पी लागणार आहे त्याला आपण म्हणत असतो क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. ती डिनोट केली जाते ΔLH याच्या संदर्भात. L स्टँड्स फॉर लॅटिस. मग ही क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आहे, मी आताच तुम्हाला सांगितलं. आणि दुसऱ्या पार्ट मध्ये काय होतं? एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. हे जे काय आयन्स तयार झालेले आहेत ह्या आयन्सच्या भोवती वॉटर मॉलिक्युल्स काय होत असतात? सराउंड होत असतात, आणि त्यावेळेस एनर्जी लिबरेट होत असते, बाहेर पडत असते. आणि म्हणून या ठिकाणी -786 किलो जूल आहे. हे सोडियम क्लोराईडच्या संदर्भात आहे. Na+ आणि Cl- असतील त्यावेळेस. आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केल्याच्या नंतर क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन आपल्याला काय भेटत असते? एन्थाल्पी ऑफ सोल्युशन भेटत असते. हे असं 790 आहे हे, आणि हे -786 किलो जूल आहे. या दोघांचं बेरीज केल्याच्या नंतर +4 किलो जूल पर मोल एवढी व्हॅल्यू भेटत असते एन्थाल्पी ऑफ सोल्युशनच्या संदर्भात. तुम्हाला ह्याच्यावर न्यूमेरिकल्स काढू शकता, विचारू शकता. तर ह्या अशा प्रकारे आपण
काय बघितलेलं आहे, एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. थँक्यू.